नमस्कार. आजच्या भागामध्ये इथे तेजस आता संपदा आणि निधी या दोघींजवळ बोलायला आलेला असतो. तेजस म्हणत असतो की आई, मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. ज्या वेळेला मी पहिल्यांदा संपतरावांना भेटलो होतो त्यावेळेला आमचा गैरसमज झाला होता. तेव्हा इथे संपदा म्हणते, गैरसमज? पण कशासाठी आणि का बरं तुमचा गैरसमज झाला? तेव्हा इथे आता त्यांचा गैरसमज का झाला हे तेजस आता सांगण्याचा प्रयत्न करणारच असतो. तर इथे तेजस त्यांच्या भेटीला पहिल्यांदा गेलेला असतो तेव्हा त्याने सांगितलेलं असतं की तो एक इन्कम टॅक्स ऑफिसर आहे आणि तेव्हा त्याने त्यांच्याकडून पैसेसुद्धा काढलेले असतात. हे सगळं त्याला आता इथे संपदाला सांगायचं असतं. तेवढ्यातच तिथे शोभा येते आणि म्हणते, जावई बापू, अहो काय आहे आता सासूला आणि मेहुणीला काय इथेच थांबून घेत आहे का? घरी पाठवायचं नाही आहे का? आम्ही वाट बघतो ना तिथे गाडीमध्ये. अगं चल ना लवकर संपदा. तिथे विनीतने गाडी चालू केली, गॅस संपतोय आमच्या गाडीचा, नाहीतर मग आम्ही निघून जातो, तुम्ही रिक्षाने या. तेव्हा इथे संपदा म्हणत असते, अगं वहिनी तू जरा पुढे हो ना, यांना बोलायचं आहे तेजसरावांना, मी बोलते आणि येते. तेव्हा इथे संपदा म्हणते, नाही हां आम्हाला उशीर होतोय, नाहीतर मग तू रिक्षाने आम्ही चाललो. तेव्हा तेजस म्हणतो, नाही आई नाही, तुम्ही प्लीज जा, मी तुमच्याशी नंतर बोलतो, आपण नंतर निवांत बोलूया. तेव्हा संपदा म्हणते, बरं ठीक आहे. शोभा म्हणते, आता कसं जावई बापू, तुम्हाला बोलायचं नंतर बोला, पण आम्हाला आता उशीर होतोय ना, त्यामुळे आता तेजसला त्याचं बोलणं अर्धवट ठेवावं लागतं. त्याला त्यांच्याबरोबर पूर्ण मनातलं काही बोलताच येत नाही. त्यानंतरला इथे तेजस आपल्या मनामध्ये म्हणत असतो की मी लकी चार्मच्या आयुष्यामध्ये कसा काय आलो हे मला आता तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे. तर इथे त्याला आपल्या मनामध्ये आता जे काही गिल्ट असतं ते सगळ्यांना सांगून टाकायचं असतं. कारण का, हे ओझं घेऊन त्याला आता त्याचं पुढचं आयुष्य काढायचं नाही आहे. म्हणून तेजसला हे सत्य आता मानसीला तर सांगायचंच आहे, त्याचबरोबर संपदा आणि निधीलासुद्धा सांगायचं आहे. तर इथे आता मानसी बसलेली असते. मानसी आपली सिग्नेचर करत असते. म्हणजे ती म्हणत असते की आता मी कशी सिग्नेचर करू? तेवढ्यातच तिथे तेजस येतो. म्हणतो, झोपला नाहीत का अजून? तेव्हा मानसी म्हणते की नाही, तुम्ही मला सांगा राष्ट्रहित की मी कशी सिग्नेचर करू? म्हणजे मानसी टी प्रभू की इथे मानसी तेजस प्रभू अशी सिग्नेचर करू की एम टी प्रभू अशी करू? तेव्हा इथे तेजस म्हणत असतो, कशाला ना, तुम्ही जर अशी सिग्नेचर केली तर मानसी संपत सनस अशी तुम्ही सिग्नेचर केली तर. तेव्हा इथे आता मानसी म्हणत असते की बरोबर बोलताय तुम्ही, म्हणजे मानसी सनस अशी सिग्नेचर करायला मला आवडेलच, पण आता माझं लग्न झालं आहे ना, मग आता मला मानसी तेजस प्रभू अशी सिग्नेचर करावी लागणार आहे ना. तेव्हा इथे तेजस म्हणतो, कशाला, मुलीचं लग्न झालं, गळ्यामध्ये एक मंगळसूत्र घातलं म्हणून आधीची सगळी नाती विसरून जायचं का? तुमची ओळख विसरून जायचं का? तुम्ही आज एवढं मोठं नाव कमवलं, तुम्ही तुमच्या कॉलेजमध्ये फर्स्ट आलात, तुमच्या वडिलांच्या नावावरती आलात ना, म्हणजे मानसी संपतराव सनस. मग तेच नाव जर तुम्ही पुढेसुद्धा कंटिन्यू केलं तर नक्कीच चालेल. तेव्हा इथे आता मी तुमच्याबद्दलच बोलत नाही आहे, मी जनरली सगळ्या मुलींबद्दल बोलतो आहे. म्हणजे आता नानांनी आभाचं लग्न केलं, मग आभा इथे लहानाची मोठी झाली, तिला जर पुढे जाऊन तिच्या नावाच्या पुढे तिच्या वडिलांचंच नाव ठेवायचं असेल, म्हणजे आभा प्रभाकर प्रभू जर असं नाव लिहायचं असेल तर काय हरकत आहे ना. आणि त्याच्यामध्ये तिला जर लग्नसुद्धा तिच्या मनाप्रमाणे करायचं असेल, म्हणजे आता नानांनी सांगितलेल्याच मुलाबरोबर तिने लग्न करायला हवं आहे, असं तर काही नाही आहे ना. तिच्या मनाचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे की तिच्या मनामध्ये काय चालले, तिच्या भावनांचा सुद्धा विचार केला पाहिजे. म्हणजे मुलीने नेहमी कुणाचं तरी ऐकूनच काही करावं असं तर काही नाही आहे. वडिलांनी सांगितले म्हणून त्याच मुलाबरोबर लग्न करायचं, लग्न झाल्यानंतर त्यांचंच आडनाव लावायचं किंवा त्यांचंच नाव लावायचं, या मताचा मी नाही. तेव्हा मानसी म्हणते की राष्ट्रहित, तुम्ही बरोबर बोलताय, पण आता तुम्हीच मला सांगा, जर आभाला नानांनी निवडलेल्याच मुलाबरोबर लग्न करायचं असेल तर, आणि लग्न झाल्यानंतर माहेरचं नाव न लावता सासरचं नाव लावायची इच्छा जर आभाची असेल तर, याच्यामध्ये तर कुणाला काही ऑब्जेक्शन नको आहे ना. बरोबर की नाही राष्ट्रहित? इथे ज्याच्या त्याच्या इच्छेचा प्रश्न असतो, मग इथे मुलींची इच्छासुद्धा गृहीत धरली पाहिजे ना. तेव्हा तेजस म्हणतो, अगदी बरोबर, हे सुद्धा बरोबरच आहे. बरं ठीक आहे, चला तुम्ही आराम करा, मी सुद्धा जातो झोपायला. तेव्हा इथे तेजस आता बाहेर झोपायला जात असतो. तेव्हा मानसी म्हणते, आता कुठे जात आहे तुम्ही? राष्ट्रहित, आता इथे धूळ आहे का? आणि जर तुम्ही हे हंतरून पांघरून जर हे पांघरून तुम्ही अंगावरती घेतलं तर तुम्हाला सर्दीसुद्धा होणार नाही, बरोबर ना? मग तुम्ही बाहेर का जाताय?
तेव्हा इथे तेजस म्हणतो, नाही तुम्ही इथे झोपा ना आरामात, मी बाहेरच झोपतो. तेव्हा इथे मानसी म्हणते, हो का, चला मग मी सुद्धा तुमच्याबरोबर बाहेर येते, नाहीतर मी बाहेर झोपते, तुम्ही इथे झोपा. तेव्हा तेजस म्हणतो, अहो नको नको, तुम्ही कुठे जाताय? जर हे नानांना कळलं ना तर नाना मला घरातून बाहेर काढतील, असं करू नका. तेव्हा मानसी म्हणते, तुम्ही इथे झोपताय की नाही? तेव्हा तेजस म्हणतो, बरं बरं ठीक आहे, तुम्हीसुद्धा कुठे जाऊ नका, मी पण इथे झोपतोय. तेवढ्यातच इथे आता मानसी आणि तेजस दोघेही आता खाली बसतात. तेव्हा तेजस म्हणत असतो की तुम्ही इथे शांतपणे झोपला असतात तर बरं झालं असतं. त्यानंतरला आता सूरज तिथे येतो. सूरज म्हणत असतो, चला आता मला भूक लागली, मला जेवायला पाहिजे. तेवढ्यातच इथे तेजस बसलेला असतो. तेव्हा सूरज पडायला जाणार. तेजस म्हणतो, काय रे दादा, काय झालं? तेव्हा इथे सूरज म्हणतो, हे काय, आता तुम्ही इथे सुद्धा संसार मांडलात का किचनमध्ये? आता मी जेवायचं कुठे, जेवायचं कुठे? तेव्हा माणसे म्हणते, सूरज दादा बसा तुम्ही, मी तुम्हाला जेवण वाढते. तेव्हा सूरज म्हणतो, नाही नको नको, मला नको, तुझ्या हातचं मला काही नको आहे. तू वहिनीचा मान घेतलास ना, तिचा मान घेतलास ना तू, तिला किती राग आला. तेव्हा सूरज म्हणतो, आता मला जेवायला नको आहे आणि तुझ्या हातून तर अजिबात नको आहे. तेव्हा तेजस म्हणत असतो, मग तू कुठे गेला होतास आता आणि तू जेवला नाही आहेस का? काय हवं आहे तुला, सांग बरं, मी देतो. तेव्हा इथे सूरज म्हणतो, पाणी पाणी हवं आहे मला, पाणी हवं आहे. तेव्हा इथे तेजस म्हणतो, हां मी पाणी देतो. तेव्हा मानसी लगेचच तिथून तांबे आणि ग्लास घेते आणि इथे तेजसला पाणी देते. ते पाणी तेजस लगेच सूरजला प्यायला देतो. तेव्हा इथे सूरज म्हणत असतो की झोपा झोपा, तुम्ही झोपा, उद्या सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे ना, उद्या तुमचा पाडवा आहे पाडवा, तेव्हा तुम्हाला लवकर उठायचं असेल, झोपा तुम्ही झोपा, असं म्हणून तो बाहेर निघून जातो. आणि म्हणत असतो की आम्हाला कसला पाडवा आणि आम्हाला कसलं काय, आम्हाला येथील दिवस ते सारखेच, असं म्हणून इथे आता सूरज बाहेर तर जातो. मानसी म्हणत असते की सूरज दादा असे का वागतात? तेव्हा तेजस म्हणतो की तो असा आता वागायला लागलाय, पूर्वी तो असा नव्हता, तो फक्त दारू प्यायल्यावरच असा वागतो, नाहीतर तो खूप चांगला आहे. तेव्हा मानसी म्हणते, मला माहिती आहे, पण ते एवढे दारू का पितात? त्यालाच त्रास होईल ना. तेव्हा तेजस म्हणतो की आधी तर तो अजिबात असा नव्हता, तो चांगला काम करायचा, चांगली पगाराची नोकरी करत होता, चांगलं नाव कमावलेलं त्याने, पण नंतर काय झालं काय माहिती, काय एवढा दारूच्या आहारी गेला. तेव्हा मानसी म्हणते, राष्ट्रहित मी तुम्हाला खरं सांगू का, तुमच्या घरामध्ये सगळी एवढी हुशार आहेत, एवढी टॅलेंटेड आहेत, पण कुणाच्याही हाताला असं यश का नाही आहे हो, मला खरंच कळत नाही. म्हणजे सॉरी मी असं म्हणते, पण बघा ना, कुणी असं सक्सेसफुल नाही आहे, कुणाच्याही हाताला यश नाही आहे. तुम्हीसुद्धा किती हुशार आहात, घरातले सगळेच किती टॅलेंटेड आहेत, पण असं यश येत नाही आहे त्यांच्या हाताला, असं का? तुम्ही सगळ्यांनी मिळून प्रयत्न केलेत का जे गमावलं ते मिळवण्याचे? तेव्हा तेजस म्हणतो की खूप प्रयत्न केले मी सगळ्यांना एकत्र ठेवण्याचे, सगळ्यांना बांधून ठेवण्याचे, पण इथे जेव्हापासून गायत्री वहिनी आल्यात ना, सगळ्यांनी त्यांना त्यांच्या ओझ्याखाली असं दडपून ठेवले. सगळ्यांना त्यांनी असं त्यांच्या उपकाराखाली, त्या उपकाराच्या ओझ्याखाली जसे काही सगळेजण दडपून राहिलेले आहेत. तेव्हा इथे आता काय करायचं मला सुद्धा काही कळत नाही आहे. तेव्हा इथे मानसी म्हणत असते की राष्ट्रहित आपण आहे ना काहीतरी केलं पाहिजे, म्हणजे सगळ्यांना आहे ना पुन्हा एकदा असं एकत्र बांधून नव्या जोमाने सगळ्यांना पुन्हा त्यांच्या त्यांच्या मार्गामध्ये आणलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? तेव्हा तेजस म्हणतो, खूप प्रयत्न केले, पण गायत्री वहिनी काही तसं होऊ देत नाही. त्या हुशार आहेत, टॅलेंटेड आहेत, सगळं मान्य आहे, पण त्यांची हुशारी ही फक्त हे घर उद्ध्वस्त कसं करता येईल, हे घर तोडता मोडता कसं येईल, याच्यासाठीच त्या वापरतात. या घराचं सुख त्यांना अजिबात बघवत नाही आहे. त्या कुठल्या उद्देशाने आल्यात मला पण कळत नाही आहे, पण जेव्हापासून आल्यात तेव्हापासून या घराच्या मागे लागलेल्या आहेत. त्या कधीच कुणाबद्दल चांगला विचार करू शकत नाही आणि आमच्याबद्दल तर अजिबातच नाही. त्या क्रूर आहेत एक नंबरच्या. तेव्हा इथे मानसी म्हणत असते, नाही आहे राष्ट्रहित, असं नाही आहे, आज मी त्यांची एक वेगळी बाजू बघितली. तेव्हा तेजस म्हणतो, कुठली बाजू? तेव्हा इथे जेव्हा मानसी गायत्रीला बोलवायला गेलेली असते तेव्हा गायत्री अंशजवळ बोलत असते. अंशला म्हणत असते की आईवडील जे काही करतात आपल्या मुलांसाठी करत असतात ना, मी जे काही करते ते तुझ्यासाठी करते, तुझ्या फ्युचरसाठी करते, तुझ्या भल्यासाठी करते. तेव्हा इथे एक आई आपल्या मुलाबरोबर बोलत असताना किती व्याकुळ होते, रडत असते. तिची एक साईड इथे मानसीने बघितलेली असते. मानसी म्हणते की खरंच मी त्यांच्यातली आई बघितली, एकदम हळवी आई. तेव्हा तेजस हसायला लागतो आणि म्हणतो, हे काय बोलताय तुम्ही लकी चांप? म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की गायत्री वहिनी रडत होत्या आणि त्यांच्यातली आई तुम्ही बघितलीत?
मी तर अजिबात बघितलेली नाही आहे. ते म्हणतात ना, म्हणजे मुली किंवा बायका असं खोल दृष्टिकोनामध्ये जाऊन बघतात, तसं तुम्ही जरा जास्तच दृष्टिकोनातून बघितलं. जरा तुम्ही हातबीत जर बघत असाल ज्योतिषासारखे, तर माझा हात बघा आणि सांगा की माझं पुढे जाऊन काय होणार आहे, माझं भविष्य कसं असणार आहे. तेव्हा इथे माणसे म्हणते, सगळ्याच रेषा मला बघता येत नाही, पण इथे प्रेमाचा उंचवटा खूपच आहे तुमच्याकडे. तेव्हा इथे तेजस लगेच म्हणतो की चला चला आता आपण झोपूया, लाईट बंद करतो. तेव्हा माणसे म्हणते, लाईट बंद करताय, थांबा 1 मिनिट. आणि ती खूप घाबरते, लगेचच झोपून जाते आणि डोळ्यावरती हात घेते आणि म्हणते चला आता लाईट बंद करा. तेव्हा इथे आता माणसे घाबरत असते, ती तेजसकडे पुढा करते आणि झोपून जाते. तेव्हा इथे तेजस हळूवारपणे आपला हात मानसीच्या हातावरती ठेवतो आणि तिचा हात आपल्या हातामध्ये पकडतो. तेव्हा इथे मानसी आता आपल्या मनामध्ये म्हणत असते की तेजस, तुमचा जर हात असा नेहमी माझ्या हातामध्ये असेल ना, तर मला कुठल्याच अंधाराची अजिबात कधीही भीती वाटणार नाही आहे. त्यामुळे इथे आता मानसीला भीती वाटत नसते. तेजस आता लकी चार्म त्याच्याकडे असतं ते आता मानसीच्या हातामध्ये ठेवतो. तेव्हा इथे मानसी ते आपल्या हातामध्ये पकडते आणि घेऊन ते आता झोपून जाते. तेव्हा इथे आता तेजस आणि मानसी दोघेजणं किचनमध्ये झोपलेले असतात. मानसी सकाळी लवकर उठून आता सगळी तयारी करते, आवरते सुद्धा. त्यानंतरला इथे तेजस आता उठलेला नसतो. तेव्हा इथे सुगंधा आता तेजसची आई त्याला आवाज देते आणि म्हणत असते, तेजस, अरे किती उशीर झाला, उठ ना, किचनमध्ये कामंसुद्धा करायची आहेत. तेव्हा इथे तेजस लगेचच घाईघाईने उठतो. तेव्हा इथे आता सुगंधा म्हणत असते की चला आता सगळी तयारी करायची आहे. तर इथे मानसीने पाट वगैरे मांडलेला असतो आणि त्याच्या भोवती रांगोळीसुद्धा काढलेली असते. तेव्हा सुगंधा म्हणत असते की मानसी, किती छान रांगोळी काढली आहेस गं तू, खूपच जास्त छान. तेव्हा इथे मानसी आता उटणं आणायला आतमध्ये जाते. तेवढ्यातच तेजस आंघोळ वगैरे करून बाहेर आलेला असतो. तेव्हा सुगंधा म्हणत असते, हे काय तेजस, हे काय रे, तू आंघोळ करून आलास? तेव्हा तेजस म्हणतो, हां मग, आता एरवी मी लवकर आंघोळ करत नाही म्हणून मला तू ओरडत असतेस. सणासुदीच्या दिवशी छान आंघोळ करून आलो आहे, छान तयार होऊन आलो आहे, तर माझ्याकडे असे काय बघताय? हां मला माहिती आहे मी मधाचा पुतळा आहे. मग आता एक काम करा, या मधाच्या पुतळ्यासाठी आता जा आणि एक छानसा कडक चहा घेऊन या. तेव्हा सुगंधा म्हणत असते, तेजस, अरे तू वेडा आहेस की काय? आता लहान नाही आहेस तू, लग्न झालं आहे तुझं. आज काय तुला माहिती आहे, आज पाडवा आहे पाडवा. तेव्हा इथे आता आभा म्हणत असते, दादा, वहिनी तुझ्यासाठी उटणं आणायला गेले, आता तिला बिचारीला काय सांगायचं आम्ही, तू काय इथे आंघोळ करून आला आहेस का? तेव्हा इथे तेजस म्हणतो की आता तर मी आंघोळ करून आलो, आता काय करायचं, आता नको उठणं. तेव्हा इथे मानसी ठेवायला जात असते. तेवढ्यातच तिथे सुगंधा म्हणते, मानसी थांब, तेजस आता इथे बस बरं, शर्ट काढून ठेव आणि इथे बस. मानसी तुला उठणं लावणार आहे. लग्न झाल्यानंतर पहिलीच तुमची इथे आता दिवाळी आहे, पाडवा आला आहे, चल आता उठणं लावून घे. तेव्हा इथे तेजस म्हणतो, अगं आई पण आता आंघोळ केली ना मी. तेव्हा सुगंधा म्हणते, आंघोळ केलीस ना, परत कर. तेव्हा तेजस म्हणतो, आणि मला सर्दी झाली तर? तेव्हा इथे आता सुगंधा म्हणत असते, काही सर्दी वगैरे होणार नाही आहे तुला, गरम पाणी देते तुला आंघोळीला, चल बरं आता इथे उठणं लावायला बस. तेव्हा इथे तेजस म्हणतो की शर्ट वगैरे काढणार नाही आहे, नाही तर घर सोडून जाईल, मी असाच बसेन इथे. तेव्हा इथे आता शर्टचे हात वर करून तेजस बसलेला असतो. त्यानंतरला आभा म्हणत असते की वहिनी, प्रभूंची प्रथा आहे, म्हणजे दरवेळेला इथे बायकाच उपवास वगैरे ठेवत असतात आपल्या नवऱ्यासाठी, पण इथे आता पाडव्याला एक काम करायचं, वहिनीने तुला आता उठणं लावल्यानंतर दादा तू सुद्धा वहिनीला उठणं लावायचं आहे. वहिनी, ही आपल्या इथली प्रथा आहे. तेव्हा इथे मानसी आता उठणं लावायला बसते. तेव्हा इथे आबा म्हणत असते, दादा, अरे असा काय जेवायला बसलायस पाठावरती, पाय वगैरे व्यवस्थित पसरून बस ना, उठणं लावायला बसलायस ना. तेव्हा इथे आता तेजसला राग येतो, तो आता मस्करीतच तिला काहीही बोलत असतो. त्यानंतरला मानसी त्याला उठणं लावायला बसलेली असते. त्याच्या हातांना व्यवस्थित उठणं लावते, त्याच्या पायांना सुद्धा लावून देते आणि चेहऱ्याला लावत असते. तेव्हा इथे तेजस तिच्याकडे एकटक बघतच असतो. तर इथे माणसे आता बायको म्हणून आपली सगळी कर्तव्य पार पाडायला व्यवस्थितरित्या बघत असते. पण इथे तेजसला असं वाटत असतं की तो मानसीच्या लाईक नाही आहे, म्हणून मानसी जास्त चांगलं काहीतरी डिझर्व करते, त्याच्यापेक्षाही जास्त बेटर डिझर्व करते असं तेजसला वाटत असतं. त्यानंतरला सुगंधा म्हणते की चल आता मानसी तू बस बरं पाठावरती आणि तेजस तू तिला उठणं लाव. तेव्हा इथे आता तेजससुद्धा मानसीला उठणं लावत असतो.
तेव्हा इथे मानसी खूपच जास्त खुश होते, कारण ही प्रथा खूप छान असते. म्हणजे फक्त बायकांनीच आपल्या नवऱ्याला नाही तर नवऱ्यांनीसुद्धा उठणं लावायचं असतं. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे सुगंधा म्हणत असते की आता मानसी तयार होऊन येईल, तेव्हा तुम्हाला दोघांना बाहेर जायचं आहे. तेव्हा इथे मानसी खूप सुंदर तयार होऊन आलेली असते. तेव्हा सुगंधा म्हणते, "वाह! मानसी किती सुंदर दिसतेस तू." आणि तेजस तिच्याकडे आता एकटक बघतच राहतो.